दत्त दत्त म्हणतवाचे तेने सार्थक जन्माचे मणे चिंता वा श्री दत्त अंतर्बाह्य पूर्ण भरीत दत्त रूप पाहे डोळा तेने भय कळी काळ मणे चिंता वा श्री दत्त अंतर्बाह्य पूर्ण भरीत एका जनार्दनी जपा एका जनार्दनी जपा मंत्र द्वाक्षरी हा सोपा मणे चिंता वा श्री दत्त अंतर्बाह्य पूर्ण भरीत महायोग पीठे तट विमरत वरपुंडरिकाय दातो मणेंद्र समागत तिष्यमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंग पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन बाबाजी सद्गुरु दास तुका पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संदाज्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका जयांचे केलिया स्मरण होय सकळ विधेचे अधिकरण तेची वंदुसी चरणचे सद्गुरूंचे ते नमस्कारोनी आता ऐसी याचा पदर धारा ऐसी याचा पदर धरा ऐसी याचा पदर धरा ऐसी याचा पदर धरा तेन देव येईल घरा तेन देव येईल घरा ऐसे पद राचे धनी 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 ऐसे पद राचे धनी
वसुदेव सुतं देवं कंस चाणूरमर्दनं देवकी परमानंदे कृष्ण वंदे जगद्गुरु नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती गोरक्ष जालिंदराय चरपटाश अडभंग कानिपमचिंद्र राध्या चौरंगी बाण भरती सद्या भूम्या भुवर्ण नवनाथ सिद्धा विठ्ठल विठ्ठल दत्त दत्त म्हणता वाचे तेने सार्थक जन्माचे मणे चिंता वा श्री दत्त अंतर्बाह्य पूर्ण भरीत इको कमी करा आणि प्लेन आवाज ठेवा. आनंद कंद श्री सचितानंद घन परा तत्पर पूर्ण परब्रह्म भगवान पांडुरंग परमात्म्याच्या नाम घोषानं चालू असलेला हा नामयज्ञ संत शिरोमणी सावता महाराजांच्या चरित्राचं पारायण काळभैरवाच्या पदस्पर्शानं पुणे झालेलं एक क्षेत्र मुंजवडी व्यासपीठावरती ज्यांच्याकडे या कार्यक्रमाचं व्यासपीठ ज्यांच्याकडे आहे आदरणीय गुरुवर्य राऊत बाबांच्या चरणी साष्टांग दंडवत. उजव्या बाजूला आमचे गुरुबंधू हरिभक्तपरायण कादमाने महाराज यांच्या चरणावरती साष्टांग दंडवत. माझ्या समोर राजकीय आध्यात्मिक सामाजिक शैक्षणिक क्रीडा विज्ञान सहकार क्षेत्रातली मंडळी जी माझ्या आजोबांच्या वयाची जी माझ्या वडिलांच्या वयाची जी माझ्या थोरल्या भावाच्या वयाची व्यासपीठावरती सर्व आळंदीकर विद्यार्थी कीर्तनकार प्रवचनकार उपस्थित माझ्या समोर बसलेल्या माता भगिनी विशेष करून ज्यांचं यूट्यूबचं चॅनल आहे आपणा सर्वांच्या चरणावरती साष्टांग दंडवत आणि कीर्तनाला आरंभ. विठ्ठल विठ्ठल नाम यज्ञाचं कितवं वर्ष ज्या निमित्तानं हा नाम यज्ञ या ठिकाणी होतो. मगाशी मी फेटा बांधत असताना राऊत बाबा मला म्हणाले की भागवत महाराज उद्याचा दिवस आहे जगद्गुरु तुकोबारायांचा बीजचा दिवस ज्याला आम्ही अमृत महोत्सव म्हणतो. तो दिवस आपण करोनाच्या कालखंडानंतर आपल्याला तो दिवस पाहायला भेटतोय. ही काळ भैरवाची कृपा आहे आपल्यावरती म्हणून आपल्याला हा दिवस पाहायला मिळतोय. वारकरी संप्रदायाचा राऊत बाबा नियम असा आहे नाम यज्ञ 1.5 दिवसाचा असू द्या 2.5 दिवसाचा असू द्यात 3.5 दिवसाचा असू द्यात 5 दिवसाचा असू द्यात किंबहुना अखंड हरिनाम असू द्या 7 दिवसाचा. पण वारकरी संप्रदायाचा नियम असा आहे की तुम्हाला नाम यज्ञाची सुरुवात करावी लागेल अभंग घ्यावा लागेल नामपर. माझ्या समोर आपण फार ज्ञात आणि फार ज्ञानी मंडळी बसलात. यदा कदाचित नाम यज्ञाचा दुसरा दिवस असेल तर अभंग घ्यावा स्थितीपर. गाथ्यामध्ये तुम्हाला सगळं पाहायला मिळेल.
नाम याद्याचा तिसरा दिवस असेल तर अभंग घ्यावा संतपर. नाम याद्याचा चौथा दिवस असेल तर अभंग घ्यावा अद्वैतपर. नाम याद्याचा पाचवा दिवस असेल तर अभंग घ्यावा उपदेशपर. नाम याद्याचा सहावा दिवस असेल तर अभंग घ्यावा करुणापर. नाम याद्याचा सातवा दिवस असेल तर अभंग घ्यावा मागणीपर. आणि नाम याद्याचा आठवा दिवस असेल तर चरित्र ते. म्हणून आज नाम यज्ञाचा पहिला दिवस. सेवेला राऊत बाबा आरंभ करण्याच्या अगोदर मुंजवडीमध्ये मी दशक्रिया विधीच्या प्रवचनाच्या निमित्ताने याच्या अगोदर आलो, पण मी कीर्तनासाठी प्रथम या ठिकाणी आलोय. ज्यांचे माझे अनेक वर्षाचे स्नेहसंबंध, ज्यांचं या जिल्ह्याच्या कामामध्ये फार मोठं योगदान, आदरणीय विद्यमान आमदार संजयजी जगताप यांचे जवळचे आणि अतिशय निष्ठावंत सहकारी आणि आमचे परम मित्र परम श्रद्धेय दत्ताशेठ झुरुंगे पाटलांच्या माध्यमातून ही सेवा माझ्यापर्यंत आली. परिहार देणं गरजेचं आहे म्हणून परिहार दिला. विठाल विठाल विठ्ठल. नाम याद्याचा पहिला दिवस आणि सेवेसाठी निवडलेला अभंग जनार्दन महाराजांचे अनुयायी शांतीब्रह्म एकनाथ महाराजांचा 4 चरणाचा. नाथ महाराज सांगतात या देहाला आल्यानंतर काळजीपूर्वक ऐका, तुम्ही तुमच्या वाचेनं त्यांचं नाव घ्यावा तेव्हा तुमच्या जन्माचं सार्थक होईल. इथं जे बसलेत, एखाद्या लेकराला राऊत बाबा त्याचं नामकरण विधी दत्तशेठ झालाच नाही, बारसं झालंच नाही, आणि त्या लेकराला पाळण्यात टाकल्यानंतर तुम्ही त्या लेकराला सोन्या नाण्या काय जी टोपण नाव असतात त्या नावानी जरी त्याला महाराज आपण बोलवलं तर माऊली सांगतात उपजलिया बाळकाशी नाव नाही तयापाशी आणि ठेविल्या नावा ते हो देत. का बरं? कारण या मृत्यू लोकामध्ये प्रत्येक व्यक्ती ओळखली जाते कशाने? कशाने? आपल्याला जर आपला खऱ्या अर्थाने महाराज जर आपला उद्धार करायचा असेल, तुम्हाला तुमच्या साध्यापर्यंत जायचं असेल तर तुमच्याकडं नाम हे साधन आहे. त्या साधनाच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या साध्यापर्यंत पोहोचू शकता. म्हणून मी जास्त वेळ, माझ्याकडे वेळेचं फार मोठं बंधन. मला कसं कीर्तन केलं ना महाराज तरी 2.25 तासाच्या अगोदर कीर्तन सुटत नाही. म्हणून मी जास्त नामावरती न बोलता अभंगाच्या मूळ विषयाकडे जायचंय. पण महत्व पहिला दिवस आहे. मग नामाचं महत्व काय खरं सांगू? नाम चांगले चांगले माझे कंठी राहो भले. नाम चांगले चांगले माझे कंठी राहो भले. नाम चांगले चांगले माझे कंठी राहो भले. मुक्त केले राक्षसा, मुक्त केले राक्षसा, मुक्त केले राक्षसा, मुक्त केले राक्षसा. नाम चांगले चांगले माझे कंठी राहो भले. नाम चांगले चांगले माझे कंठी राहो भले. नाम चांगले चांगले माझे कंठी राहो भले. नाम चांगले चांगले मुक्त केले राक्षसा. नाम चांगले चांगले माझे कंठी राहो भले. कपी कुळा उधरिले मुक्त केले राक्षसा. नाम चांगले चांगले माझे कंठी राहो भले. कपी कुळा उधरिले मुक्त केले राक्षसा. नाम चांगले चांगले माझे कंठी राहो भले. कपिकुळ उद्धरिले
याच्या अगोदर या मृत्यू लोकामध्ये ज्यांनी ज्यांनी नाम धारण केलं, ज्यांचा अभंग घेतलाय ना मी चिंतनात, त्यांचे गोड प्रमाण आहे. पापी तरले पुढे तरती, पापी तरले पुढे तरती, रामनामाची धन्य ती ख्याती, रामनामाची धन्य ती ख्याती. शांतीब्रह्म नाथबाबा सांगतात की याच्या अगोदर अनेक पाप्यांचा उद्धार झाला. तुम्हाला कसं ऍडजस्ट करायचं तुम्ही ठरवायचा. आवाज मी परत परत सांगणार नाही. आमचे संत शिरोमणी नामदेवराया नामाचं महत्व एवढं सांगतात. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा, मन माझे केशवा, काबान घे, काबान घे, सांगा पंढरी राया, काय करूयासी, काय करूयासी. अमृताची दत्तसेठ तुलना केली नामदेवरायांनी, ते अमृतापेक्षाही श्रेष्ठ. आमचे ज्ञानोबराया त्या नामाला असं आकाशाच्या उंच गगनाहुनी वाढ नाम आहे, गगनाहुनी वाढ नाम आहे, हा गगनाहुनी वाढ नाम आहे, गगनाहुनी वाढ नाम आहे. ज्ञानदेव पुषे निवृत्तीशी झाड, ज्ञानदेव भोगे निवृत्तीची झाड, ज्ञानदेव पुषे निवृत्तीची झाड, ज्ञानदेव भोगे निवृत्तीची झाड. गगनाहुनी वाढ नाम आहे, गगनाहुनी वाढ नाम आहे. हे गगनाहुनी वाढ नाम आहे, गगनाहुनी वाढ नाम आहे. आहे ज्ञानदेव पुसे निवृत्तीची चाड, गगनाहुनी वाढ. आपला मूळ विषय राऊत बाबा नामावर बोलायचंय म्हणून 1 2 3 प्रमाणे दिली. शांती ब्रह्मनाथ महाराजांना विचारलं, महाराज तुम्ही आम्हाला त्या देवतेचं नाव सांगताय घ्यायला की ज्या देवाला अद्याप कधी आम्ही पाहिलं नाही, त्याला कधी ओळखलं नाही, आणि तुम्ही आम्हाला सांगताय एकदा नाही 2 वेळेला घ्या. दत्त दत्त 2 वेळेला का? इथं जी मंडळी बसली आहेत, कीर्तनकार मंडळी, व्याकरण शास्त्रकारांचा नियम असा आहे, एका शब्दाचा प्रयोग जेव्हा तुमच्या वाणीनं 2 वेळेला होतो, तो महाराज तुमच्या वाणीला राऊत बाबा दुरुक्ती दोष लागतो. बरं, हा प्रयोग शांतीब्रह्म नाथ महाराजांनीच केलाय असं काही मानू नका. आमच्या संतांचं वाङ्मय जर पाहिलं तर आमच्या संतांकडनं, अनेक संतांकडनं आपल्या वाणीला दुरुक्ती दोष लागलाय. तुम्ही म्हणाल महाराज पुरावा द्या. आता राऊत बाबा काय होतं, पुरावा द्यायचं म्हणलं की प्रमाण येतं, प्रमाण आलं की वेळ, पण तरी द्यावा लागेल. पोळी एका बाजूनी तिला परत पलटी करावंच लागते, त्याला पर्याय नाही. पण तुम्ही म्हणाल महाराज कुणाकडनं दोष लागलाय? आमच्या तुकोबारायांकडनं लागलाय. शरण शरण हनुमंता तुम्हा आलो रामदूता, तुम्हा आलो रामदूता, तुम्हा आलो रामदूता. शरण शरण हनुमंता तुम्हारो रामदूता, तुम्हारो रामदूता, तुम्हारो रामदूता. हा दुरुक्ती दोष 1 वेळेला नाही, किती वेळा? बरं, महाराजांकडनं तिथंच लागलंय असं म्हणून मानू नका. घेई घेई माझे माचे, माझे वाचे, घेई घेई माझे माचे,
आवऱ्याचं दुऱ्याचं नीट तरच गाडा फिट, नाही तर एक बैल दत्तू पाटला आणि दुसरा खंडू पाटलाचं गाड्याचं वाटुळ. लक्ष द्यात माझ्या. दुरुक्ती दोष. बरं, हा दोष संत शिरोमणी नामदेवरांकडनं लागलाय. तुम्ही म्हणाल महाराज कुठं लागलाय? वाचे म्हणता गंगा गंगा, वाचे म्हणता गंगा गंगा, वाचे म्हणता गंगा गंगा, म्हणता गंगा सकळ पापे जाती भंगा, 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 सकळ पापे जाती भंगा. वाचे म्हणता गंगा गंगा, सकळ पापे जाती भंगा, सकळ पापे जाती भंगा, सकळ पापे जाती भंगा. वाचे म्हणता गंगा गंगा, सकळ पापे जाती भंगा, सकळ पापे जाती भंगा, सकळ जाती भंगा, जाती भंगा. वाचे म्हणता ज्यांची उद्या बीज आहे ना महाराज, त्यांचं नाव जर घेतलं तर एकेकाळी महाराजांचे कट्टर विरोधक सांगतात की यमाचं धोतर पिवळं व्हायचं. तुकाराम तुकाराम, नाम घेता कापे यम, नाम घेता का पेयम, नाम घेता कापे यम. तुकाराम तुकाराम, नाम घेता कापे यम, नाम घेता कापे यम, नाम घेता कापे यम. अभंगाची मांडणी करतोय. आता प्रमाण येणार नाही आहे महाराज जास्त. महाराज, आम्हाला तुम्हाला एक पहिला प्रश्न विचारायचा आहे, तो असा: तुमच्या घरी भगवंत पांडुरंग परमात्म्याने 36 वर्ष पाणी भरलं, हे संत निळोबाराय वर्णन करतात. नको प्रमाण म्हणूनच कावडीनं. मग तुम्हाला असं वाटत नाही का तुमच्या घरी भगवंतानी 36 वर्ष पाणी भरावं आणि तुम्ही आम्हाला नाव सांगताय त्यांचं घ्या की ज्यांचा आमचा काही संबंध नाही? जसं आम्हाला तुकोबाराय सांगतात एक गाव आम्ही आणि काची कामे. मग आमच्या मनातली पहिली शंका अशी आहे, हे पहा, आपले ग्रंथ, आपले संत आणि आपले भगवंत, राऊत बाबा याच्यावरती शंका कुशंका घेणं, जगाच्या पाठीवर याच्या एवढं दत्तशेठ पाप दुसरं कोणतंच नाही. मी बोलत नाही, माऊलींची भाषा. म्हणून संशयावनी थोर आणि पाप नाही घोर, आणि हा विनाशाचा वागुरू. आमच्या मनातली पहिली शंका अशी आहे, 36 वर्ष तुमच्या घरी भगवंतानी पाणी भरावं, अगदी चंदन तुम्हाला उघडून द्यावं. मग आम्हाला पहिला प्रश्न असा आहे, तुम्ही नेमकं कोणत्या पंथाचे आहात? मला इथं जेवढे मंडळी बसली आहेत आणि जेवढे उभे आहेत, मला तुम्हाला प्रश्न विचारायचा सगळ्यांना, संप्रदाय अगोदर का पंथ अगोदर? आपल्यापैकी उत्तर कुणी पण द्या, विचारपूर्वक द्या. अगोदर काय? हे उत्तर बरं का, हे मुरलेलं लोणचं आहे म्हणून उत्तर बरोबर. काय अगोदर? बरं, आता कोणता पंथ आहे पाहिला? चला, MPSC आणि UPSCच्या स्पर्धा परीक्षेत हा प्रश्न येऊ शकतो. राऊत बाबा त्याला काय निर्बंध नाही त्या स्पर्धा परीक्षेला. कोणता पंथ आहे पाहिला? कोणता? आदिनाथ गुरु, सकळ सिद्धाचा, मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य, मच्छिंद्रानं बोध गोरक्षाशी केला, गोरक्ष बळला गहिनी प्रती, गहिनी प्रसाद निवृत्ती दातार आणि ज्ञानदेव सार. मी 24 वर्ष झाले जरी कीर्तन करत असलो, 5.5 पावणे 6 हजार कीर्तन राऊत बाबा मी आतापर्यंत केली.
5 कीर्तनं केली मी जी टॉकीला. मला नव्याचे 9 दिवस फार आकर्षण वाटायचं महाराज जी टॉकीला गेल्यानंतर, पण आता वाटत नाही. हे यूट्यूब परवडलं, पण तिथं सारखं रिटेक. त्यांच्या मनावर राहिलं काय सांगायचं आणि काय नाही सांगायचं. असो, माझा काही आरोप नाही. मी 24 वर्ष झालं कीर्तन करतो, पण मी आजही कट्टर नाथपंथी आहे. राऊत बाबा हे बोलू नये आणि तुम्ही काय साधना करता ही समाजाला सांगू नये, मग दत्तशेठ त्या साधनेचं फळ मिळत नाही. तुम्ही त्या साधनेचं कुणाच्या जवळ, कारण स्वकीर्ती कानीनं ऐकावी ही आमच्या संतांची भाषा आहे. मी बोलत नाही. मी जी साधना करतो महाराज, हे सगळं 40वा अध्याय रोज नवनाथाचा वाचन केल्याशिवाय दशक्रिया विधीला दत्तशेठ मी मुंजवडीला जर यायचं असेल मला, तर राऊत बाबा मला निघावं लागतं शिरूर मधून 5 वाजता. आणि मी वेळेच्या बाबतीत एवढा काटेकोर आहे. मी 24 वर्षात तारीख घेतली आणि तिथं फसवलं. तुम्ही अद्याप कधी ऐकलं नाही, कधी ऐकणार नाही. मी तारीख घेऊन नाही आलो तर मी राहायला शिरूर मध्ये, आमची स्मशानभूमी पंचायत समितीच्या माग. तुम्ही समजून घ्यायचं. मी जर नाही आलो ना महाराज, दुसऱ्या दिवशी गावकऱ्यांनी गाडी करायची आणि सावडायला यायचं. विठाला विठाला मी 40वा अध्याय वाचन केल्याशिवाय घराच्या बाहेर. तुम्ही म्हणाल महाराज तुम्ही जी साधना करता नाथांची, तुम्हाला अनुभव काय? इथं वारकरी संप्रदायाचे आपण सगळेच मंडळी आहोत. यारे यारे लहान थोर याती भलती सकळाशी येथे. सगळ्या बाबतीत आपण करीत असलेली रोजची पूजा, आपण तुळशीला समर्पित करीत असलेलं पाणी, आपण करीत असलेली एकादशी, आपण करीत असलेलं सोमवार, आपण करीत असलेलं जेवढं आळंदी पंढरी देवची वारी, याच्यातून आपल्याला जर काही अनुभव येत नसेल, मी थोडं स्पष्ट वक्ताय, तर त्यांनी समजून घ्यायचं आपल्या परमार्थात काहीतरी त्रुटी आहे. म्हणजे आपण परमार्थ योग्य पद्धतीने करत नाही. माझं स्वतःचं मत आहे, आपण देवाकडे जाण्याच्या ऐवजी देवानी आपल्यापर्यंत यावं. हे आज घडलंय, आज घडतंय असं मानू नका. आमच्या संत शिरोमणी सावता महाराज आयुष्यात पंढरीला गेले नाही, पण काय केलं बरं? कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी. सावता मने केला मळा, विठ्ठला पायी होविला घडा. मी माझा अनुभव सांगतो तुम्हाला, ऐका माता भगिनी, ऐका काळजीपूर्वक. दत्तशेठ माझ्या पत्नीला ही जी हनोटी आहे, ही हनोटी ते हा कंठ कवठा एवढी गाठ आली महाराज. तरुण वर्ग आहे, ज्याला कौट कळत नसेल, कारण काही शब्द दुरापास्त झाले. आज जर एखाद्या शेतकऱ्याला, जर आपल्या शेतकऱ्यांनी म्हणलं ना शहराच्या माणसाला आमच्याकडे इर्जिक आहे, इर्जिक म्हणजे त्याला प्रश्न आहे महाराज, इर्जिक म्हणजे नेमकं काय? आता ते मशनरी आल्यामुळे दत्तशेठ झालं काय, ते इर्जिक नाही, खळं नाही, विषय नाही राहिला. कौट कळत नसेल तरुणांना, यंग जनरेशन आहे माझ्या समोर, तर सध्या IPL चालू आहे, क्रिकेटचा बॉल समजा, एवढी गाठ आली महाराज. पुण्यामध्ये सेनापती बापट रोडला मी एका MD डॉक्टरांकडे तिचं ब्लड रिपोर्ट ते सगळं घेतलं, MRI केलेलं, आणि त्यांच्याकडे गेल्यानंतर डॉक्टरांनी मला सांगितलं की महाराज ही गाठ कॅन्सरची नाही, पण थायरॉइडचा प्रकार आहे. 85% थायरॉइड हा महिलांना होतो महाराज. त्याला कारण काय? अति तणाव, कायम टेन्शन मध्ये राहतात महिला, म्हणून 85% थायरॉइड महिलांना होतो. 15% फक्त आपण आहोत अपवाद, 85% त्यांना. मी तिथं गेल्यानंतर त्यांनी सांगितलं की महाराज ही गाठ कॅन्सरची नाही, पण ऑपरेशन करावं लागेल.
महाराज मी दरवर्षी मेडिक्लेम करत असतो स्वतःचा, आमच्या पत्नीचा माझा 37-38 रुपये हप्ता आणि 10 लाखाचं कव्हरेज असतं त्याला. मी माझ्या पत्नीला म्हटलं 2-2.5 लाख रुपये ते कंपनी आणि ते हॉस्पिटल, तुला काय करायचं बाकीचं, तू ऑपरेशन कर. ती म्हणाली इथं अन्न नलिका आहे, श्वास नलिका आहे. मी ऑपरेशन केलं, माझा आवाज नाही निघाला तर मला नाही करायचं ऑपरेशन, मला भीती वाटते आणि भीतीपोटी ब्रह्मराक्षस. ती म्हणाली ऑपरेशन करायचं नाही. आता नाहीला पर्याय नाही महाराज. मी दर महिन्याला असतो अमावस्येला रुद्रेश्वर पहिलं, वरती मच्छिंद्रगड मायंबा आणि खाली मडी. कितीतरी वर्ष झाले महाराज त्याच्यामध्ये अमावस्येला खंडन नाही. मी कार्यक्रमच करत नाही महाराज अमावस्ये दिवशी. मी कानिपनाथांना बोललो, ऐका अनुभव नाथ, माझ्या पत्नीला इथं गाठ आहे, डॉक्टर सांगतात ऑपरेशन करावं लागेल, ऑपरेशन केल्याशिवाय पर्याय नाही. ही म्हणते मला ऑपरेशन करायचं नाही. मी जर प्रामाणिकपणे तुमची सेवा करीत असेल, तुमचा रोज 40वा अध्याय नियमितपणे वाचन करत असेल, भस्म लावून सुचिरभूत अवस्थेमध्ये नवनाथाचं पारायण करत असेल, तर माझ्या पत्नीची गाठ 1 वर्षाच्या आज जर ती नाहीशी झाली तर मी पश्चिम द्वाराला खालच्या पायरीपासून तुमच्या समाधीपर्यंत दंडवत घालत दर्शनाला येईल. टाळ्यानंतर वाजवा. 11 महिन्यामध्ये कानिपनाथांच्या कृपेनं माझ्या पत्नीची गाठ ऑपरेशन नाही, इंजेक्शन नाही, गोळी नाही, कुठलं आयुर्वेदिक औषध नाही, 11 महिन्यामध्ये गाठ एकदम व्यवस्थित. आता पत्नी एकदम व्यवस्थित. ही कृपा आहे. कशाची? जयामणी जैसा भाव तय तैसा अनुभव, दाविसी दया गणा ऐसे तुझे ही माव, तुझे ही माव आरती साई बाबा. कीर्तन करायला दत्तशेठ स्वतःच काही साधना नसल, तो हरिपाठ करत नसल राऊत बाबा, तो काकडा करत नसल, ते सोमवार एकादशी करत नसल, आई वडिलांची सेवा करत नसेल, तर त्याच्या वाणीचा परिणाम समाजावर कधीच होत नाही. बोले तैसा चाले त्याची. बरीच मंडळी जाऊत बाबा मला म्हणतात, महाराज मी 25 वर्ष झाले पंढरपूरची वारी करतो, पण मला काय अनुभव येईना. वारी नीट कर. पालखी एकीकडं, तू गांजा ओढतोय एकीकडं, तुझ्या बापाने वारी केली का? 25 वर्ष तू वारी करतो आणि 25 वर्षात काही त्याच्या पुढे बोलू, थोडं स्पष्ट बोलेल मी. 20 वर्ष वारी करून जर तंबाखू सुटत नसल तर थोडं डायरेक्ट बोलल, ती वारकऱ्याची औलाद नाही. 20 वर्ष वारी केली राऊत बाबा, तंबाखू नाही सुटली. आणखीन बोलू, ही पोरं खाली उतरा बरं दोघं पण. महाराज काही मंडळी मला सांगतात, महाराज मी सकाळी जर तंबाखू नाही खाल्ली तर मला फार हातभाव लागतं. समजला सर मी बोललेलो. निज वृत्ती काढी सर्व माया तोडी, निज वृत्ती काढी सर्व माया तोडी, निज वृत्ती काढी सर्व माया तोडी, निज वृत्ती काढी सर्व माया तोडी. इंद्रिया सवाडी लपू नको, इंद्रिया सवाडी लपू नको, हरिमुखे माना हरिमुखे माना हरिमुखे माना. निजवृत्ती काढी सर्व माया तोडी, इंद्रिया सवडी. गायनाचार्य ऐका, मी तंबाखूचा विषय काढला दत्त शेठ तर यांना अशी कळी फुलली, यांची अशी खसखस पिकली. गायनाचार्य, मी माझी मुलगी ज्या घरात दिली, अहमदनगरला दादा गेलो तर आमच्या यहीनबाई त्यांच्या बंगल्याच्या बाहेर असं दत्ताशेठ मिस्त्री लावत बसलेले असायचे. सख्खी मावस बहीण माझ्यापेक्षा 10 वर्षांनी मोठी. मी तिथं गेलो की मी तिला सांगायचो, बाई कशाला मिस्त्री लावते? ती मला म्हणायची, सगळेच कीर्तनकार बोंबल त्यात, आता बोंबल नाही का? सगळेच कीर्तनकार बोंबल त्यात थोडीच कॅन्सर होतो. म्हणलं मग लाव, मी आहे 10व्याला तुझ्या.
ऐका महाराज, आमच्या यहीनबाईंनी ऐकलं नाही आणि मिश्रीपाई महाराज कॅन्सर झाला. राऊत महाराज आमच्या यहीनबाईंना मृदुंगाचार्य 38 लाख रुपये गेले, पण आमच्या यहीनबाईंना प्राण गमवावा लागला. एवढी मिस्त्री वाईट आहे. हे जरी नाही काल मग दुसरं येईल, हे जरी नाही काल, हे जरी नाही कळलं मग दुसरं येईल, हे जरी नाही कळलं. सरत शेवटी बा काळ बांधून नेईल, सरत शेवटी बा. सरत सेवाचे बाग काळ बांधून नेईल, सरत सेवाचे बाग. हा एक जनार्दनी आमचे काय बाजाईल, एक जनार्दनी आमचे काय बाजाईल, एक जनार्दनी आमचे काय बाजाईल. एक जनार्दनी आमचे काय बाजाईल. हे पिंगळा 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 बाद्वारी बोल बोल तो लेखा पिंगळा बाद्वारी, पिंगळा बाद्वारी बोल बोल तो लेखा पिंगळा बाद्वारी. हा पिंगळा माधवारी बोल बोली तो देखा पिंगळा माधवारी, पिंगळा माधवारी बोल बोली तो देखा पिंगळा माधवारी. हे वर्तमान खोटे दादा वर्तमान खोटे, वर्तमान खोटे बाबा, वर्तमान खोटे. वर्तमान खोटे दादा वर्तमान खोटे, वर्तमान खोटे दादा वर्तमान खोटे. हे काय झालं बोला ना वर्तमान हा खोटे. लटके न बोलवा के वर्तमान खोटे. हाय वर्तमान खोटे लटके न बोलवा के वर्तमान. हे पिंगा ग बाई पिंगा ग, पिंगा ग बाई पिंगा. पिंगा ग बाई पिंगा ग, पिंगा ग बाई. हे पिंगा ग बाई पिंगा ग, पिंगा ग बाई पिंगा. पिंगा ग बाई पिंगा ग, पिंगा ग बाई. अबगा 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 दागड धिंगा ग, अबगा दागड धिंगा ग. हे अबगा दागड धिंगा ग, अबगा दागड धिंगा ग. अवघा दांगड दिगा ग, अवघा दांगड दिगा ग, अवघा दांगड दिगा ग, अवघा दांगड दिगा ग. हे दाताचं दातवन घ्या ग कोणी, दाताचं दातवन घ्या ग कोणी, कुंकू घ्या कोणी काळ मणी. कुंकू घ्या कोणी काळामणी, कुंकू घ्या कोणी काळामणी, कुंकू घ्या कोणी काळामणी. हा कुंकू घ्या कोणी काळमणी, कुंकू घ्या कोणी काळमणी, कुंकू घ्या कोणी काळमणी, कुंकू घ्या कोणी काळमणी. हे दाताचं दातवन घ्या ग कोणी, कुंकू घ्या कोणी काळामणी. दाताचं दातवन घ्या ग कोणी, कुंकू घ्या कोणी काळ मणी. दाताचं दातवन घ्या ग कोणी. कुंकू घ्या कोणी काळामणी, कुंकू घ्या कोणी काळामणी, कुंकू घ्या कोणी काळामणी, कुंकू घ्या कोणी काळामणी. हा कुंकू घ्या कोणी काळमणी, कुंकू घ्या कोणी काळमणी, कुंकू घ्या कोणी काळमणी, कुंकू घ्या कोणी काळमणी. तुका म्हणे असावे जातीची आपला मूळ विषयाकडे येऊ आपण. ज्ञानोबाराया सांगतात माणसं दिसून आंधळी आणि ऐकून राऊत बाबा बहिरी आहेत. मी बोलत नाही, माऊलींची भाषा आहे. देखोनी ऐकोनी एक अंध बहिर झाले आणि विषयाचे लंपट बांधुनी यमपुरीस नेले. आपला विषय चाललाय कीर्तनकाराकडे राऊत बाबा स्वतःची काही साधना नसेल तर तो त्याच्या वाणीचा परिणाम दत्तशेठ समाजावर कधीच होत नाही. बोले तैसा चाले. महाराष्ट्रातल्या कुठल्या कीर्तनकाराच्या तुम्ही पाया पडायला मोकळे नाहीत. आम्ही ज्ञानोबारायांचा विचार, तुकोबारायांचा विचार तुमच्या समोर मांडतो आणि ते वंदन तुकोबारायांना, ते वंदन ज्ञानोबारायांना तुम्ही फक्त निमित्त मात्र आहात. असो, मी माझी नाथांची साधना तुमच्या समोर मांडली. इथं जी मंडळी बसली आहेत, ज्याच्या घरात पैसा स्लो येतो कासवासारखा आणि सशासारखा एकदम फास्ट जातोय, मुलगा घरात आले की वडील बाहेर आणि वडील घरात आले की मुलगा बाहेर, कम्युनिकेशन नाही, संवाद नाही बापलेकाचा.
जावांची रोज भांडणं, म्हशीचा आणि धामणीचा वाद आहे. सासू सुनाचं रोज पटत नाही, केलेलं अन्न पुरवलं जात नाही. कोणी पाहुणा रावळा आला तर पाहुण्याच्या समोर घरात काय परिस्थिती आहे ते पाहुण्याला दिसतं, कळतं, समजतं. 32 वर्ष, 34 वर्ष, 36 वर्ष, 38 वर्षाच्या मुलांची आणि मुलींची लग्न होत नाहीत. आणि आम्ही महाराज एखाद्या ब्राह्मणाकडे गेलो की तो सांगतो तुमच्या पूर्वजांचा दोष आहे. गायनाचार्य मी पहिला दिवस आहे, पण मी असं मानत नाही राहू बाबा कितवा दिवस आहे काय. मी माझ्या शैलीत कार्यक्रम करायचा 6वा माझा. विठाल 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 ब्राह्मणाकडे गेल्यानंतर ब्राह्मण सांगतो तुमच्या पूर्वजांचा दोष आहे. इथं जी मंडळी बसली आहेत, ज्या समस्या मी आता बोललो महाराज, या समस्या ज्याच्या ज्याच्या घरात आहेत त्यांनी सकाळी स्नान झाल्यानंतर देवपूजा केल्यानंतर सोळं घ्यायचं, भगवं भस्म घ्यायचा, वडी येते भस्माची, आणि नवनाथाचं पारायण सुचिरभूत अवस्थेमध्ये घरात करा. तुमच्या घरात मी सांगितलेले दोष जर राहिले तर मी जाहीर सांगतो मुंजवडीमध्ये मी कीर्तन प्रवचन करणं सोडून देईल, एवढी ताकद महाराज नवनाथांमध्ये. म्हणून राऊत बाबा पहिला पंथ कोणता आहे आपला विषय चाललाय, नाथ पंथ पहिला. ऐका, दुसरा पंथ आहे दत्त पंथ. त्याचे आदरू आहेत शांतीब्रह्म एकनाथ महाराज. नाथ पंथाचे आदरू पुरुष आहेत शेवटचे कैवल्य सम्राट ज्ञानेश्वर महाराज. आणि तिसरा पंथ आहे चैतन्य, त्याचे आदरू आहेत जगद्गुरु तुकोबाराया. ज्ञानदेवे रचिला खांब दिलासे भागवत आणि तुका झालासे. या 3 पंथांचा समन्वय ज्याच्यातून निर्मिती झाली ती वारकरी संप्रदायाची. विठाल विठाल. मग महाराज तुम्ही दत्त पंथाचे आहात आम्हाला कळलं, पण तुम्ही ज्या देवतेचं आम्हाला सांगताय ना नाव घ्यायला, एकदा नाही दोनदा, जन्माचं सार्थक होईल ना. तुकोबाराया सांगतात तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक. आणि विठ्ठलची एक जसं महाराज सांगतात तसं तुम्ही सांगताय तुमच्या जन्माचं सार्थक होईल. तुम्ही एकदा नाही 2 वेळा नाव घ्यायचं त्यांचं. मग ती देवता तिचं नाव 2 वेळा घ्यायचा प्रसंग आला कुठं तेवढं स्पष्ट करा. पटपट पटपट तुम्ही बोलत राहा. ज्यांच्या पोटी जन्माला आले भगवान दत्तात्रय त्यांच्या मातेचं नाव काय? अनुशया शब्दाचा अर्थ राऊत बाबा असा आहे, जिच्या जीवनात कुठली आशा विरहित जीवन आहे. अनु मन मरा माया मरी मरमर गया शरीर, आशा तृष्णा मरी कहे गए कबीर. कबीर महाराजांचा दोहा आहे. जिचं जीवन अपेक्षा विरहित आहे तिचं नाव आहे अनुसया. आपलं जीवन मला वाटत नाही इथं जेवढे उभे आहेत आता बसलेले राऊत बाबा असा माणूस असेल का दत्तश्री इथं की ज्याचं जीवन अपेक्षा विरहित आहे. अपेक्षा नाही असा माणूस. मृदुंगाचार्य 2 महिन्यापूर्वी अक्कलकोटला गेलो तो स्वामी समर्थांच्या दर्शनाला. राऊत बाबा दर्शन केलं आणि मंदिराच्या बाहेर निघालो. 1:45 वाजले होते. आमच्या शिरूर मध्ये आम्ही 2 गाड्या होत्या, साधारणतः 10 लोक. गायनाचार्य दुपारी 1:45 वाजता तिथं त्या अक्कलकोट स्वामींच्या मंदिराच्या बाहेर जी मंडळी भिक्षा मागणारी बसलेली आहेत त्याच्यातला एक भिकारी त्याच्याजवळचं जे भांड आहे दत्तशेठ ते भांड त्यांनी पालथ घालून झोपला होता. कोण? त्याचं भांड पालथ होतं म्हणून आमचं लक्ष त्याच्याकडे गेलं. बाकीच्यांची स्टीलची भांडे तसराळ घमेलं जे काय असेल थाळी अशी उतानी होती. आणि याचं मी माझ्या मित्राला म्हणलं तो झोपलाय त्याची झोप नाही मोडायची आपल्याला, पण त्यांनी भांड का पालथ घातले त्याला उठव. मी आपलं 20 रुपये काढले महाराज आणि त्याच्याजवळ दिले. म्हणलं त्याच्या पातेल्यात टाकू आपण त्याला उठव.
त्याला उठवल्यानंतर गायनाचार्य आम्ही विचारलं, तुम्ही झोपलात पण तुमचं भांड पालथ घालून का झोपलं? 1:45 वाजता झोपलेला भिकारी जागा झाला आणि तो म्हणला, दुपारी माझं दुकान 2 तास बंद असतं. कोण सांगते? ऐकताय ना तुम्ही? मुंजवडीकर राऊत बाबा काय म्हणलं तो, दुपारी 2 तास. तुमच्यासारखी मंडळी येतात, 1चा 2चा ठोकळा टाकला की त्या पातेल्याच्या स्टीलचा खणखणी आवाज होतो, माझी झोप मोडते, म्हणून दुपारी 2 तास रिलॅक्स. कोण सांगते? म्हणून म्हणला मी भांड आहे ना माझं पालथ घालून दुपारी 2 तास दुकान बंद ठेवतो. कोण सांगते? राऊत बाबा. इथं जे बसले त्याचं भांड 2 तास तरी कमीत कमी पालथ आहे. आपलं भांड 24 तास असं होतानच, इकडून येऊ दे तिकडून येऊ दे कुठून तरी येऊ दे. अनुसया शब्दाचा अर्थ जिचं जीवन अपेक्षा विरहित आहे. ऐका, जेव्हा नारदानी कळ लावली आणि कळ लावल्यानंतर महाराज 3 देवता तिच्याकडे आल्या भिक्षा मागायला. मला सगळं चरित्र सांगायचं नाही. आणि भिक्षा मागायला आल्यानंतर त्या तिघांना आत्रींनी दिलेलं कमंडलूतलं जल त्यांच्यावर शिंपडलं आणि त्यांची 3 बालक केली. संपूर्ण चरित्र सांगणार नाही. उत्पत्ती स्थिती आणि लय महाराज ज्या पाळण्यामध्ये महाराज भगवंताला टाकलेलं अनुसयेनं, झुले पाळणारे बाळा अनुसया गाती, ब्रह्मा विष्णू महेशाला आज सेजवीती. आणि जेव्हा महाराज या तिघांच्या, सरस्वती, लक्ष्मी आणि पार्वती स्वतः आल्यात आणि आल्यानंतर त्या म्हणाल्या आमचे पती कुठे? त्याने सांगितलं पाळण्यामध्ये. पाळण्यात पतीला ओळखता येईना. त्या तिघी शरण आल्या आणि म्हणल्या अनुसया माते, आम्ही तुझ्या सत्वाची परीक्षा पाहायला आम्ही आलो खरं, पण आमच्या पतीला आम्ही ओळखू शकत नाही. तुझ्याकडे पतिव्रता धर्म एवढा मोठा आहे, आमचे पती आम्हाला परत दे. पुन्हा कमंडलूतलं पाणी घेतलं, जल घेतलं, त्याच्यावर टाकलं, तिघ प्रगट झाले. आणि हे 3 देवता राऊत बाबा जेव्हा निघाले तर अनुसयेला असं वाटू लागलं की माझ्या पर्णकुटीमध्ये पाळण्यात टाकलं, मातृत्वाचा वियोग मला सहन होणार नाही. म्हणून या तिघांना त्यानं विनंती केली, तुम्ही 3 जण एकत्रित या आणि माझ्या जन्माचं खऱ्या अर्थाने सार्थक करा. नाथ बाबा सुद्धा सांगतात, तुम्ही जन्माला आलात तर तुमच्या जन्माचं सार्थक करायचं असं तर तुम्ही काय केलं पाहिजे? दत्त दत्त म्हणता वाचे, दत्त दत्त म्हणता वाचे,
केणे सार्थक जन्माचे. राऊत बाबा वाणीला दुरुक्ती दोष लागला महाराज तरी चालेल, पण आपल्या जन्माचं सार्थक करून घ्यायचं असेल तर नाथ महाराज सांगतात दुरुक्ती दोष लागू द्या, पण तुम्ही एकदा नाही 2 वेळा त्या भगवंताचं नाम धारण करा, तुमच्या जन्माचं सार्थक होईल. जन्माचं सार्थक नाम घेताना कसं व्हावं, कसं? माता भगिनींना प्रश्न आहे माझा, जन्माचं सार्थक खऱ्या अर्थाने महाराज कसं झालं पाहिजे? तुम्हाला मला विचारायचं आहे माता भगिनी, तुम्ही कढीपत्ता आहे ना, कढीपत्ता हा फोडणीला गरम तेलात टाकता का उकळत्या? बोला बोला, तुमचं डिपार्टमेंट आहे. कढीपत्ता उकळत्या तेलात टाकता का गरम तेलात टाकता? बोला. नाही, मी काय या गादीवरून कधी कोणाचा अपमान करणारा संविधान कधी केलं नाही, करणार नाही. माझ्या गुरुची शिकवण नाही ती. गायनाचार्य कढीपत्ता टाकला जातो उकळत्या तेलात. दादा कशाला? फोडणीला, उकळत्या. आता उकळत्या त्याला दत्तशेठ कढीपत्ता टाकल्यानंतर त्याला किती गुदगुल्या होत असतील कुणाला? असं त्याला एकदम कम्फर्टेबल वाटत असेल का गायनाचार्य? महाराज त्याला बरं वाटावं कुणाला? कढीपत्त्याला. म्हणून काळ्या पाठीची 200 ग्रॅम मिरचीचा एवढा मोठा भेला त्या कढीपत्त्याची जखम बरी व्हावी म्हणून काय त्याला मलम आहे. कळतंय ना मी काय सांगतो? त्याला किती बरं वाटत असेल महाराज, एवढा 200 ग्रॅम काळ्या पाठीच्या मिरचीचा भेला त्याच्यावरती उकळत्या तेलात टाकल्यावर त्याला किती बरं वाटत असेल. त्याला आणखीन बरं वाटावं म्हणून एवढ्या लवंगा आणि एवढी काळी मिरी अशा पासापासाभर त्याला आणखीन बरं वाटावं कढीपत्त्याला म्हणून जखमेवर काय असतं? मीठ. मीठ असं खडे मीठ. त्याला आणखीन बरं वाटावं म्हणून गॅसवरती उजव्या बाजूला असं गदगद गदगद उकळणारं पाणी, असं पाणी उचललं आणि जी फोडणी दिली दादा त्याच्यात पाणी ओतलं. त्याला किती कम्फर्टेबल वाटलं असेल कुणाला? मग तांदूळ बिंदूळ टाकले मृदुंगाचार्य, जे काय पुलाव किंवा स्वर देत राहा, पुलाव किंवा मसाले भात तयार झाला. इथं बसलेल्या कोणी पण मला बोटवर करून सांगायचं, उकळत्या तेलामध्ये काळ्या पाठीची मिरची 200 ग्रॅम, मिरी, काळी मिरी, लवंगा, खडे मीठ, गदगद उकळणारं पाणी, तांदूळ, पुलाव तयार झाला. इथं बसलेल्या कुणी मला सांगायचं की खाणाऱ्याने कढीपत्त्याची 2 पानं खाल्लेली ऐकलं का? काय करतो माणूस? तो कढीपत्ता दादा उचलतो आणि दत्तशेठ त्या कढीपत्त्याला विचारलं, एवढा तुझ्या जीवनातला त्याग असून सुद्धा खाणाऱ्याने 2 पानं आवडीने तुला खायला काय हरकत आहे? आपलं जन्माचं सार्थक सांगतोय. 2 पानं खायला काय हरकत आहे तुला? एवढा त्याग आहे ना तुझा उकळत्या तेलामध्ये, आणि तुला खायला काय हरकत आहे? तुला बाजूला काढून टाकलं, तुझी प्रतिक्रिया काय? त्या कढीपत्त्यानं सांगितलं, मला जरी बाजूला काढून टाकलं माझी तक्रार नाही काही, पण खाणाऱ्याने माझ्यामुळं, माझ्या चवीमुळं खाणाऱ्याने जर 4 घास जास्त खाल्ले तर मी माझ्या जन्माचं सार्थक करायला किती वेळा तयार आहे. जेवढा त्याग महाराज कढीपत्त्याचा आहे तेवढा त्याग आपण सुद्धा परमार्थ करताना तेवढा त्याग झालं तर जन्माचं सार्थक, नाही तर जन्माचं सार्थक. मृदुंगाचार्य MIT पासून तर 4 चाकी गाडी ड्रायव्हर आहे आता गाडीला. महाराज अतिशोक्त बोलणार नाही, काळ भैरव माझ्या इथं 24 वर्षात बाबा कीर्तनाला प्रवचनाला जाताना गाडी कधी पंक्चर नाही झाली. MIT पासून तर 4 चाकीपर्यंत नाही झाली. एखाद्याच्या लग्नाला गेलो, रिसेप्शनला गेलो, अन्य कुठल्याही कारणाला गेलो, गाडी पंक्चर झाली. पण कीर्तनाला आणि प्रवचनाला जाताना 24 वर्षात गाडी पंक्चर नाही झाली. ही पांडुरंगाची कृपा आहे.
तुम्ही म्हणाल महाराज गाडी पंक्चर न व्हायला तुम्ही नायट्रोजनची हवा भरत असता, लोक काय शंका घेणारी काय आपलीच. महाराज खरं सांगू का, मी गाडीत बसलो ना, आमच्या ड्रायव्हरला विचारा, मी एकतर माझ्याकडे काही स्वतःचं लिखाण केलेली रजिस्टर आहेत आत्ता पण गाडीमध्ये, काही पुस्तकं, आणि नाही शक्य झालं तर आपलं ज्ञानदेव मौन जपमाळांतरी आणि धरुणी श्री हरी जपे सदा. आणि हा 24 वर्षाचा अनुभव आहे की मला गाडी पंक्चर न व्हायला एकच कारण, तुलसी रामायणामध्ये स्वतः भगवान सांगतात, जो माझं नामस्मरण करतो त्याचं काम मी करतो, जो मेरे नाम पर मैं उसके काम पर, और जो अपने काम पर मैं अपने धाम पर. आपली गंमत अशी आहे, उद्या निकाल आहे ग्रामपंचायतीचा, आणि राऊत बाबा कधीच रामकृष्ण हरी म्हणलं नाही आयुष्यात. त्याला धाब्याने सुचून नाही दिलं, कला केंद्राने सुचून नाही दिलं, तरुण वर्ग कुठंतरी वाम मार्गाला लावला, आणि मग ग्रामपंचायत निकाल, मग जातो पांडुरंगाच्या मंदिरात, पांडुरंगा तेवढा उद्या निकाल माझ्या बाजून लागू दे. पांडुरंग तुझ्या भावात साडू आहे का? तुला कधीतरी देव आठवत असेल तर देव तुझ्यासाठी मोकळा नाही. जो मेरे नाम पर मैं उसके काम पर, और जो अपने काम पर मैं अपने धाम पर. आपल्याला आपल्या जन्माचं सार्थक करून घ्यायचं असेल, वाणीला दुरुक्ती दोष लागला तरी चालेल, पण नाथ महाराज सांगतात, एकदा नाही दोनदा नाव घ्या, नुसतं घेऊ नका. तर नाव घेतल्यानंतर जन्माचं सार्थक खऱ्या अर्थाने काय होईल? मन. आणि त्या मनामध्ये भगवंताला चिंतावं. अभंगाच्या 2ऱ्या चरणामध्ये श्री दत्त मने चिंतावा श्री दत्त, मने चिंतावा श्री दत्त, मने चिंतावा श्री दत्त. अंतर्बाह्य पूर्ण भवित, अंतर्बाह्य पूर्ण भवित, मने चिंतावा श्री दत्त. जय हो. मने चिंतावा श्री दत्त. अंतर्भाय पूर्ण भरित, अंतर्भाय पूर्ण भरित, मने चिंतावा श्री दत्त, श्री दत्त, मने चिंतावा श्री दत्त, श्री दत्त. मने चिंतावा श्री दत्त. बस महाराज, हे 2 शब्द आहेत ना, मने आणि चिंतावा. इथं 9:15 होणार. विठोबा रखमाई माऊलींचं भजन आणि जय विठ्ठल एकाच टायमाला, म्हणजे कोणी मध्ये उठणार. 9:15ला सेवा. मने चिंतावा, किती शब्द आहेत महाराज? गायनाचार्य ज्याला व्याकरण शास्त्र दत्तशेठ कळतं, मूळ कीर्तनकाराला संतांच्या शब्दाशी समरस होणं, त्याच्याशिवाय त्याला त्यांची भाषा कळणार नाही. त्याला काना, मात्रा, वेलांटी, स्वल्पविराम, पूर्णविराम दत्तशेठ जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत त्या शब्दाचा अनर्थ होईल, अर्थ लागणार नाही. आणि त्याला व्याकरण, आणि व्याकरण समजण्यासाठी काय केलं पाहिजे? भाव धरोनिया वाचे ज्ञानेश्वरी, आणि कृपा करी हरी तयावरी. तशी होणार नाही. मी आता तुमच्या समोर बोलतोय ना, याच्यात लाईट आहे. ज्यांनी शोध लावला त्याचं नाव आहे डॉक्टर थॉमस अल्वा एडिसन, एक अमेरिकन सायंटिस्ट आहे. 127 वर्षापूर्वी त्याने एक बल्ब बनवला. बल्ब आताचे जे व्हाईट आहेत ना ते बल्ब नाही, जुने पिवळे बल्ब, 40, 60, 100चे सीमा आणि फिलिप्स कंपनीचे दादा बल्ब. त्या बल्बच्या आतमध्ये दत्तशेठ कधी जुने बल्ब घ्या, पिवळे बल्ब, त्याच्या आतमध्ये 4 स्टड आहेत ह्या पोझिशनला. आपले बोटांकडे पहा, हे मधले जी बोट आहेत ना हे थोडं ब्रॉड आहेत असे ते स्टड, आणि साईडचे जे त्या ठिकाणी जे स्टड आहेत थोडे स्मॉल आहेत. त्या 4 स्टडला एक तार कनेक्ट आहे. इंग्लिशमध्ये त्याला स्टंगस्टन म्हणतात. थोडक्यात सांगू का, स्प्रिंग. ती स्प्रिंग कुठंतरी डॅमेज झाली की राऊत बाबा आपण म्हणतो बल्ब जात नसतो कुठं, बल्ब जागेवर असतो, पण आपला शब्द आहे बल्ब. त्यांनी तो बल्ब बनवला
त्याला एक होल्डर, 2 वायर, एक पिन, एका बोर्डात पिन टाकली, बटन ऑन केलं, बल्ब लागेना. एडिसन प्रयत्न करून थकून गेला. अमेरिका सोडली, भारतात आला, महाराष्ट्रात आला आणि पहिला प्रयोग केला. वाचावी ज्ञानोबरायांनी 750 वर्षापूर्वी तो बल्ब कसा लागेल हे लिहून ठेवलं. मग तया उदकाचे आवेशे प्रगटले तेज, जे लकलकीत दिसे ती विजू माझी सलील काही. पाण्याच्या घर्षणापासून विजेची निर्मिती होईल हे कैवल्य सम्राट ज्ञानेश्वर महाराजांनी 750 वर्षापूर्वी लिहिलं आणि 127 वर्षापूर्वी वर्ल्ड गिनीज बुकमध्ये डॉक्टर थॉमस अल्वा एडिसन या शास्त्रज्ञाचं नाव सुवर्णाक्षरानं लिहिलं. आपला विषय चाललाय तर बाबा मला 2च शब्दावर दत्तशेठ बोलायचं आणि कीर्तनाला पूर्णविराम द्यायचं. मने चिंताबा, बस, तिसरा शब्द नाही. मने शब्दाचा प्रयोग करताना गायनाचार्य त्यांनी एकाच्या मनाचा विचार केला नाही नाथांनी. जर एकाचा विचार केला असता तर शब्द आला असता मन. पण महाराज ज्या अर्थी त्यांनी मनावरती एक मात्रा लावला त्या अर्थी सगळ्यांची मने, सगळ्यांची ही सगळ्यांचीच मने एवढी चंचल आहेत. बहुत चंचल चपल जाता येता नलगे वेळ, काय काय करीतो या मना परी ते न ऐके. मला तुम्हाला प्रश्न आहे, मला माझा स्वभाव आहे कीर्तनात श्रोता जागा राहावा, त्याचं संवाद घडावा. कीर्तन संवाद आहे महाराज. मला तुम्हाला प्रश्न विचारायचा, घोड्यावर बसतो त्याला काय म्हणतात? बोला बोला बोला. घोडेस्वार. हत्तीवर बसतो मृदुंगाचार्य, त्याला काय म्हणतात? बोला. हा, माहूत हा शब्द आहे बरं का महाराज. त्या माहुताच्या हातामध्ये तो हत्ती जर सायरा वायरा इकडं तिकडं व्हायला लागला की त्याच्या हातात एक लोखंडी वस्तू असते, तो त्याच्या डोक्यावर मारतो. कुणाच्या? ही माझी भाषा नाही, तुम्हाला वस्तूचं नाव माहिती आहे, पण तुकोबारायांनी त्याचं वर्णन केलं गाथ्यात. तुका म्हणे त्या ठिकाणी तुकोबाराय सांगतात, तुका म्हणे मना पाहिजे अंकुश आणि नित्य नवा दिस जागृतीचा. ज्याच्या मनावर ताबा आहे ना त्याला महाराज काहीच करायची गरज नाही. त्याचं मन सक्षम आहे. माझं स्वतःचं मत आहे, तुमचं जर मन स्वतःच्या ताब्यात असेल, मी अतिशोक्त बोलू नये महाराज, मी चहा कॉफी कितीतरी पितच नाही. मी आणखीन सांगू का, मी पाणी पटकनी पित नाही महाराज कुठं बाहेर. मी गरम पाण्याची बाटली बरोबर असते, मी बिस्लरी सुद्धा घेत नाही महाराज. मला काही पथ्येत मी पाळतो. तुम्हाला ती गोष्ट सोडण्यासाठी कोणत्या बाबाकडे कुठं खेट्या घालायची गरज नाही. मन ताब्यात पाहिजे. डॉक्टर बालाजी तांबे सांगतात, माणसाचं मन एवढं चंचल आहे, माणसाच्या मनामध्ये 24 तासामध्ये कमीत कमी 60,000 विचार येऊ शकतात. वाक्याला पूर्णविराम नाही, शकतात. 24 तासामध्ये 60,000 विचार येऊ शकतात. मनाची जबाबदारी आहे, त्या मनाने जी गोष्ट जन्माचं सार्थकनाथ महाराज केली आहे, ती मनाने ती गोष्ट चित्ताकडे ट्रान्सफर केली पाहिजे. थोडं वेदांतिक महाराज बोलतोय मी. दत्ताशेठ इथं जेवढी मंडळी बसली आहेत, एखाद्या स्प्लेंडर गाडीवरती एखाद्याचा ॲक्सिडेंट झाला राऊत बाबा, आणि त्याच्यामध्ये त्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर ग्रामीण रुग्णालयामध्ये त्या माणसाचं PM केलं मृदुंगाचार्य. पोस्टमार्टम केल्यानंतर त्या माणसाचं चित्त नावाचा पार्ट ज्यांनी PM केलं, त्यांनी तो चित्त नावाचा पार्ट असा डिशमध्ये काढून आपल्याला दाखवला का? बोला बोला. चित्त दिसतं का? मग नाही का राऊत बाबा? ते चित्त हा सावयव पदार्थ नाही आहे, दिसणारी गोष्ट नाही आहे. चित्ताची निर्मिती ही झालेली आहे वायू तत्वापासून. ऐका महाराज, चित्ताच्या अवस्था आहेत गायनाचार्य किती? 5. मूढ, क्षिप्त,
विक्षिप्त, निरुद्ध आणि एकाग्र. किती अवस्था आहेत? मूढ आणि क्षिप्त, ज्याच्या चित्ताची अवस्था, ज्याला सोमवार कळत नाही, रामनवमी कळत नाही, जन्माष्टमी कळत नाही, चतुर्थी कळत नाही, काही खातो काही पितो कसाही राहतो, पशु काय पाप पुण्य जाणती या विचाराने राहतो, त्याच्या चित्ताची अवस्था आहे मूढ आणि क्षिप्त. परमार्थाचा अधिकार अवस्था क्रमांक 3 विक्षिप्त. विक्षिप्त चित्ताची ज्याची अवस्था गायनाचार्य, त्याला परमार्थाचा अधिकार 100%. पण त्याच्या मनात द्वैत आहे, मी प्रपंच करतो हा योग्य का परमार्थ करतो हा योग्य. कुठल्या संतांनी तुमचा प्रपंच सोडा परमार्थ करा अजिबात नाही. माऊली सांगतात, आसोनी संसारी जिव्हे वेगू करी वेदशास्त्र उभारी. दासबोध ग्रंथामध्ये समर्थ रामदास स्वामी सांगतात, जो प्रपंची सावधान तो परमार्थ करले जाण, आणि जो प्रपंची अप्रमाण तो परमार्थ खोटा जाण. राष्ट्रीय संत तुकडोजी महाराजांचे एक फार गोड प्रमाण आहे. सांगा मी काय करू, सांगा मी काय करू, सांगा मी काय करू, सांगा मी काय करू. भक्ती करू का पोट भरू, भक्ती करू का पोट भरू, सांगा मी काय करू, सांगा मी काय करू. भक्ती करू का पोट भरू, भक्ती करू का पोट भरू, सांगा मी काय करू, सांगा मी काय करू, काय करू, काय करू. भक्ती म्हणे तू चाल पुढे, संसार म्हणे तू ये इकडे, हे करू का ते करू. आपला विषय चाललाय महाराज चित्तावर बोलतोय. 5 अवस्था सांगायच्या. किती अवस्था आहे? विक्षिप्त. 3री महाराज 4थी अवस्था चित्ताची निरुद्ध. तो त्याची साधना, त्याची ध्यानधारणा, त्याचं नामस्मरण, स्वतःची सोडवणूक करेल आपली आपण 100%. पण दुसऱ्याचा गायनाचार्य तो उद्धार करू शकत नाही. शास्त्रकार निरुद्ध चित्ताला विशेष महत्व देत नाहीत. मग अवस्था क्रमांक 5 एकाग्र. किती अक्षरी शब्द आहे? 3.25 अक्षरी. एका गला एक दांडकं टाकलंय ग्र. किती अक्षरी शब्द आहे महाराज? व्याकरण ज्याला कळतं ते साठी बोलतो. त्या अवस्थेपर्यंत गेल्याशिवाय ती एकाग्र अवस्था तोपर्यंत नाही जोपर्यंत त्याची शुद्धता नाही. आमच्या सावता महाराजांनी इथं बसवलंय. साठविला दाता त्रैलोक्याचा, साठविला दाता त्रैलोक्याचा, धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, साठविला दाता त्रैलोक्याचा. आपला विषय चाललाय काय? एकाग्र शब्दावरती बोलतोय. हे महाराज त्या अवस्थेला तुम्ही जोपर्यंत जात नाही, येऊनी गोपाळ तुका म्हणे चित्त करारे निर्मळ आणि येऊनी गोपाळ. आणखीन एक प्रमाणे महाराज, सकळांच्या पाया माझे दंडवत, 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 सकळांच्या पाया माझे दंडवत. हे आपुलाल चित्त शुद्ध करा, आपुलाल चित्त शुद्ध करा, आपुलाले चित्त शुद्ध करा, आपुलाले चित्त शुद्ध करा. हे आपुलाल चित्त शुद्ध करा, आपुलाल चित्त शुद्ध करा, आपुलाल चित्त शुद्ध करा. विठ्ठल विठ्ठल मला वेळ वेळा
सकळांच्या पाया माझे दंडवत आपुलाले चित्त शुद्ध करा. हे शुद्ध पाहिजे. कितवीला आहे रे तुम्ही पोरांनो? तुम्ही रे इकडं कोणी 10वीला आहे कोणी? नाही खरंच नाही का? तुम्हाला प्रश्न पडला असेल महाराज काय विचारतात काय नाही. दत्तशेठ माणूस इथं खरं बोलत नाही. बरं चला सगळ्यांना प्रश्न माझा. काचेचा ग्लास टेबलवर ठेवलाय, 9वी 10वीचा वर्ग आहे म्हणून विचारतो 10वीला कोण आहे? राऊत बाबा काचेचा ग्लास आहे मृदुंगाचार्याचा टेबलवर ठेवलाय आणि त्या काचेच्या ग्लासात अतिशय काळकुट्ट घाणेरडं पाणी आहे, पाण्याकडे पाहवत नाही. आणि तो ग्लास ठेवला टेबलवर. 30 विद्यार्थी 30 विद्यार्थिनी 60 विद्यार्थ्यांचा वर्ग आहे. आणि शिक्षकानं सांगितलं काचेच्या ग्लासाला हात लावायचा नाही. डोंट टच मी. त्याला स्पर्श करायचा, त्यातलं पाणी स्वच्छ करायचं. काचेच्या ग्लासाला हात अजिबात न लावता पाणी स्वच्छ झालं पाहिजे. काय करावं लागेल? आपल्यापैकी उत्तर कोणी पण द्या. नाही तुरटी ना दादा, ती हात तर नाही लावायचा ना पाण्याला. आठ काय शिक्षकांची? तुम्ही 50% बोला बोला. सरपंच तुम्हीच, उपसरपंच तुम्हीच. आम्ही फक्त आता इकडचं भोंग काढायचं आणि तिकडं बांधायचं, संपला विषय. अजून 10% जर झालं ना महाराज तर मग सगळं सरपंच आणि उपसरपंच. काचेच्या ग्लासाला हात लावायचा नाही. पाणी स्वच्छ झालं पाहिजे. टच नाही करायचं पाण्याला. डोंट टच मी. स्पर्श नाही करायचं. मला एक जण म्हणलं सोन्याची निवळी ते तंबाखूवाला असेल, म्हणलं मळून टाक त्याच्यात. माणसाचे व्यसन आहेत ना त्याच्या डोक्यात तेच, दुसरं गणित येत नाही. काय उत्तर द्या, उत्तर द्या पटकनी. 9 वाजलेत. ऐका, काचेच्या ग्लासाला महाराज हात अजिबात लावायचा नाही. असे जे पाण्याच्या बोटल येतात ना बिस्लरीच्या, असं 4 लिटरचं पाणी एका जगमध्ये घ्यायचं. फिल्टरचं जग घ्यायचा स्टीलचा. ग्लास टेबलवर ठेवला राऊत बाबा आणि वरून पाणी सोडायचं. कशावर? जसं जसं वरून स्वच्छ पाणी पडत राहील आतली घाण बाहेर निघल. कशातली? कीर्तन प्रवचन याच्यासाठीच वर्षातून नामयज्ञ याच्यासाठीच करायचा. वर्षभर सैराट पाहून जे गैराट झाल्यात ना त्याला हरिपाठ, काकडा, कीर्तन हे वरून चांगलं पाणी पडलं की आतली घाण बाहेर निघते. याच्यासाठी महाराज कीर्तन आहे. नाही तर आताच्या तरुणांच्या डोक्यात गौतमी पाटलांना आणायचं. आण ना गावाचं वाटोळकर, आण तिला. महाराज दुःख या गोष्टीचं आहे. सप्त्यात नामांकित कीर्तनकार आणायचे म्हणलं तर बो ठरलंय ना पाटील आपलं तसं घेऊन टाकावं. पण गौतमी पाटील आणायचे ना, पाटील 51,000 घ्या पण आलीच पाहिजे. येईन येईन. गायनाचार्य माझा कोणत्याही कलाकाराला माझा विरोध नाही, पण कुणाच्या येण्यामुळेच दत्ताशेठ आमच्या गावात तरुणांच्या 2-3 फळ्या पडत असतील. दादा गावात जर फूट होत असेल, गावात जर तलवारी चालत असतील तर तसले कार्यक्रम करण्याच्या ऐवजी कीर्तन प्रवचन. कारण लक्षात ठेवा ही संत परंपरा आहे. आजपर्यंत तुम्ही कधी ऐकलंय का की याच्यामध्ये वाद होणारही नाही आणि भगवंताच्या कृपेने होतही नाही. वरून चांगलं पाणी पडलं पाहिजे. माझा विषय, माझी विनंती असेल दत्ताशेठ कधीतरी तुमच्या मनात जर आलं ग्रामस्थांच्या मुंजवडीकरांच्या, मी नवनाथ कथा महाराज फार गोड करतो फार. राऊत बाबा मी इतकं सोहळ्यात राहणारा माणूस आहे, तुम्हाला पटणार नाही. मी पटकनी कुणाच्या घरी पाणी प्यायचं का नाही मी ठरवतो. बरं महाराज आपल्याला अधिकार नाही कुणाच्या घरी जाऊन त्यांना विचारायचं तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे का, काय विचारू शकतो. त्याच्यापेक्षा दत्ताशेठ पथ्य काय, मी पित नाही पाणी बरोबर. जेवण सुद्धा महाराज त्याच्या घरी करायचं का, तर आमच्याकडं नाथ पंथाला जेवढी तत्व त्या ठिकाणं जेवढी तत्व कठीण आहेत. लघुशंकेला गेलेला माणूस जर मंदिरात जाऊन डायरेक्ट घंटा वाजून काळ भैरवाच्या मंदिरात जात असेल तर त्या मंदिराचं पावित्र्य न राहिल्यामुळं त्याचं सत्व टिकून राहत नाही. ही चूक कोण करतं? आम्ही. अरे तो मुस्लिम समाज
नमाज पडायची असेल तर गुडघ्यापासून खाली पाय आणि इथून कोपरापासून हात धुतो, गुळण्या करतो आणि मग नमाजला जातो. पवित्र मनाने जाण्यासाठी तुमचं देह सुद्धा सुचिरभूत असणं काळाची गरज आहे. ऐका, कुणाचं चित्तावर बोलतोय मी? आत्ता भारतामधलं पश्चिम बंगाल, आत्ताच मी कथा करतो नवनाथ म्हणून नाथांचं चरित्र सांगतो विठोबरात नाही. आणि त्या पश्चिम बंगालमध्ये गायनाचार्य कनगिरी नावाची नगरी आहे. आणि त्या नगरीतनं एक दिवस नारदांची स्वारी नामस्मरण करत करत नारद आलेले. श्रीमन नारायण नारायण नारायण, श्रीमन नारायण नारायण नारायण. आणि तेवढ्यात त्या नारदांच्या समोर, चित्तावर बोलतोय महाराज, एक स्त्री आली आणि तिनं नारदांच्या चरणावर दंडवत घातला. महाराज, मी सोमवार करते, एकादशी करते, देवपूजा करते, सासू सासऱ्यांची सेवा करते, तुळशीला पाणी घालते, आळंदी पंढरीची वारी करते, तरी सुद्धा मला संतती का होत नाही नारदजी, असा माझा प्रश्न आहे तुम्हाला. तुम्ही आता आलात कुठून? म्हणजे पाताळ लोकातनं. चाललात कुठं? वैकुंठात चाललोय. तुम्ही वैकुंठात गेल्यानंतर देवाला विचारा की मला मुलबाळ का होत नाही, उद्या येताना मला निरोप घेऊन या. राऊत बाबा नारद गेलेत कुठं? वैकुंठात. गेल्याबरोबर देवाने विचारलं गायनाचार्य, नारदजी नवीन जुनं काय? म्हणलं नवीन जुनं आहे म्हणून चालू. पहिले 35,000 भरायचे आणि परत 1 लाख काढायचे. सोसायटी तसंच पहिले भर परत काढ. आलोय मी त्यासाठी झालो. म्हणजे काय काम असं आहे? कनकगिरी नगरीतनं आलो, एक महिला सगळं नित्यनेमाने करते, तिला मुलबाळ का होत नाही असा निरोप तिने माझ्याजवळ दिलाय. देवा, ह्या कनकगिरी नगरीतल्या महिलेची तक्रार आहे तुमच्याकडे. चित्रगुप्ताला बोलवलं भगवंतानी, कॉम्प्युटरला तिचा डाटा घेतला. डाटा कळतो ना? आणि महाराज तो डाटा पाहिला आणि चित्रगुप्ताने सांगितलं, देवा, ज्या महिलेचं नारद आता तुमच्याजवळ वर्णन करतात, या महिलेला या जन्मातच नाही तर इथून पुढे येणाऱ्या पुढच्या 6 जन्मात तिला मुलबाळ होणार नाही. आणि जिला 7 जन्मात मुलबाळ होत नाही, शास्त्रकार महाराज तिला सांगतात सप्तवंद्या, म्हणजे ती वांजुटी 7 जन्म. का होत नाही? शिवपुराण पान नंबर 397 चेक करा. जेव्हा ज्या स्त्रीला मुलं बाळा आहेत त्या स्त्रीनं वांजुट्या स्त्रीची 4 चौघात जर निंदा केली, तिला टोचून टाचून बोलली, तर शिवपुराण सांगतं त्या स्त्रीची जर हाय लागली, तळतळ लागली, राऊत बाबा, तिला मुलबाळ होत नाही. म्हणून ज्यांना आहेत त्यांनी वांजुट्या स्त्रीला साखरपुडा बारशापासून लांब ठेवू नका. तिचं प्रारब्धात नाही, तिला बोलवा, आपल्यात घ्या, इन्व्हॉल्व करून घ्या. चित्रगुप्ताने सांगितलं देवामध्ये, हिला ह्या जन्मात नाही, पुढच्या 6 जन्मात होणार नाही. नारदजी तुम्ही उद्या जाल ना, तिला सांगा निरोप. नारद आले, नारदानं सांगितलं, बाई तुला या जन्मात नाही, पुढच्या 6 जन्मात होणार नाही. नारद निघून गेले. थोड्या वेळानंतर मृदुंगाचार्य अशी सारंगी हातात घेतलेली, अलक निरंजन अलक निरंजन अलक निरंजन. स्वारी आली आमच्या नवनाथांपैकी गहिनीनाथांची. ऐका, आणि गहिनीनाथ काय बोलत होते ऐका. एक रोटी दोगे तो एक बेटा पाओगे. काय म्हणत होते? एक रोटी दोगे तो एक बेटा पाओगे, एक रोटी दोगे तो एक बेटा पाओगे. नारद सांगून गेले, तुला या जन्मात नाही, पुढच्या 6 जन्मात होणार नाही. आणि हे काय सांगतात? एक रोटी दिली की तिने बिचारीनं तेवढी आरोळी ऐकली. महाराज ती गेली, एक रोटी भाकर आणली आणि गहिनीनाथांच्या झोळीत टाकली. दत्ता शेठ त्यांना सांगितलं नाथांनी, बाई मी पुन्हा येईल ना, तुझ्या अंगणात लेकरू खेळत असेल. कोण बोलून गेलं? गहिनीनाथ निघून गेले. ऐका, मनाचे कान करून ऐका. आणि कर्मसंयोगानं त्या स्त्रीला गर्भधारणा झाली, तिला झाला मुलगा. थोडं शॉर्टकटमध्ये जातो, माझ्याकडे चरित्र सविस्तर सांगायला वेळ नाही आहे. लेकरू झालं दादा 5 वर्षाचं आणि अंगणात लेकरू खेळत होतं. नारदांची स्वारी परत त्या कनकगिरी नगरीत आले. घराजवळ पाहता तर अंगणात लेकरू खेळते. त्यांना वाटलं शेजारच्याच असेल. माई, ती बाहेर आली. बाई, कुणाचा मुलगा आहे? माझा आहे. तुझा? अरे चित्रगुप्तानी देवानी माझ्याजवळ निरोप दिला, तुला मी सांगितलं तुला या जन्मात नाही, पुढच्या 6 जन्मात होणार नाही, 7 जन्मात मुलबाळ होणार नाही, आणि तू म्हणते माझा. खरं तुझा आहे का? म्हणले खरंच माझा आहे. नारद म्हणले देवाचं बी काय खरं आहे गो आता.
कोणाची बाजू घ्यावी बा, मला काही विषय नाही वाढवायचा. म्हणजे जातो आता आणि देवाला विचारतो. हालीत नारद तळपायाच्या मस्तकाला गेलेली. देवाचं दत्ताशेठ भोजन चाललेलं होतं. आले नारद, देवा देवा देवा. अहो त्या कनकगिरी नगरीतनं मी 5 वर्षाचं लेकरू तिच्या अंगणात खेळतं. तुम्ही चित्रगुप्ताने सांगितलं तिला 7 जन्मात मुलबाळ होणार नाही. ते लेकरू झालं कसं काय? म्हणजे पहा ते लेकरू कसं झालं काय झालं नारद मी नंतर सांगेल. मला आत्ता फार भूक लागली आहे आणि माझ्या पत्नीकडनं लक्ष्मीकडनं आज स्वयंपाक काय नीटनेटका झालेला. मला भाजी काय आवडलेली. नारदजी मला भूक तर अशी लागली पण भाजी नीटनेटकी झाली नाही. मला तोंडी लावायला जिवंत माणसाचं काळीज घेऊन या. काय सांगितलं कोणाला? नारद म्हणले आपल्या अंगावर आला ही गोष्ट. म्हणजे पटकनी जा आणि काळीज घेऊन या. निघालेत महाराज काळीज आणायला मृदुंगाच्या. आले ते का गणपतीच्या मंदिरामध्ये. ओमकार प्रधान रूप गणेशाचे हे तिन्ही देवाचे जन्मस्थान. ओमकार प्रधान रूप गणेशाचे. चालू राहू दे. त्या गणपतीच्या मंदिरात आलेत. नारदांनी त्या पुजाऱ्याला नमस्कार केला. म्हणे पुजारी काका ज्या देवाची तुम्ही आयुष्यभर सेवा करताना त्याला भूक लागली तुमचं काळीज देता का काढून? कुणाला? पुजारी असं तडकू होतं. त्याला बीपी शुगर झालेली. दत्ता शेट्टी म्हणलं अख्खं गाव मेलं का काय तिकडं? का ओस पडलं गाव सगळं? गावात कोणी जिवंत नाही का राऊत बाबा? सगळं गाव सोडलं नारदजी आणि बरं माझ्या मुळावर आले. देव उपास्य करा आहे ना मला नाही द्यायचं काळीज. कोण सांगतंय? ते पुजारी गणपतीच्या मंदिरातलं. नारदाने विचार केला बोहाने अशी झाली. दिवसभर धंदा कसा काय होतोय काय माहिती. नारद पुढे गेले. एक देवीचं मंदिर होतं. केस बिस मोकळे सोडलेली. आरती तुझ अंबे जगदंबे तारक विश्व कुटुंबे आरती तुझ अंबे. देवीची पुजारी नव्हती. केस बिस मोकळे सोडलेले. आई साहेब ज्या देवीची उपासना करता हिच्या मालकाला भूक लागलीये तुमचं काळीज देता का काढून? राऊत बाबा तिच्या तर अंगातच आलं. कुणाच्या? लय डेंजर कार्यक्रम बरं का. दत्तशेठ असं दुःख नाही. बाईच्या अंगात येतो आणि गडी म्हणतो बोला आई साहेब काय पाहिजे? थोबाड फोडलं पाहिजे तुझं. लाच सोडली तू का? नेन ती काही टानाटोना आणि नामस्मरणा वाचून. मी स्पष्ट बोलणार वक्ता. मी जी टॉकीजला महाराज बोललो ना तर मी माझा स्वभाव आहे. आणि एक लक्षात ठेवा ज्या दिवशी गायनाचार्य धर्मवीर संभाजी महाराज तुम्हाला कळाले ना तुमच्या रक्तातली लाचारी हुद्रेगिरी मुद्रेगिरी संपली. लांडग्याच्या कळपात राहण्यापेक्षा वाघानं आपलं स्वतःचं अस्तित्व वेगळं निर्माण करावं. 100 दिवस शाळपाटच जगायचे. 1 दिवस वाघाचा जगून बघा. आयुष्यात आनंदच आहे. त्याच्यासाठी छावा काढला पाहिजे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. मला इतिहासाकडे जायला आता अजिबात वेळ नाही. वेळेचं बंधन फार. माझा मूळ विषयावरती येऊ. नारद तिथून निघाले. ते असं केस बिस मोकळे सोडलेली. नारद म्हणले इथं आपलं जुळणार नाही. नारद तिथून गेले. 75 वर्षाचा एक विनेकरी. पांडुरंगाचं मंदिर. विना गळ्यात. दाढी बिडी वाढलेली. जटा वाढलेल्या. धोतर बितर घातलेलं. फेटा बांधलेला. आणि ते विनेकऱ्याचा आवाज लागलेला. माय जगन्नाथ बाप जगन्नाथ माय जगन्नाथ बाप जगन्नाथ. नारद आले. म्हणे विनेकरी बाबा किती वर्ष हरिपाठ करता? म्हणले 50 वर्ष. पांडुरंगाच्या मंदिरात 50 वर्ष विनेकरी मी. तुमच्या देवाला भूक लागली ज्याचं तुम्ही नामस्मरण करता राहत बाबा तुमचा काळीज देता का काढून? कुणाला? असं विनेकरू तडकू होतं. तो म्हणला एवढा चांगला तरणबाण पाखवाद्या सोडला गठ्या सकट हातोडी सकट खावा ना त्याला.
एवढे तरणेबाण गायनाचार्य सोडले, चांगले आळंदीचे विद्यार्थी सोडले, आणि माझ्या डांगऱ्याचं काळीज मागितलं. नारदजी तिकडं देव उपाशी का मारा ना, मला नाही द्यायचं काळीज. निघाले नारद तिथून त्या, आणि पुढे गेले, आणि एका कनकगिरीच्या जंगलातून अरण्यातून जात असताना एका गुहेतून आवाज येत होता, अलक निरंजन, अलक निरंजन, अलक निरंजन. आतमध्ये गेले. सूर्याची प्रभा पडते ना महाराज सकाळी, तसं नाथांच्या देहाच्या भोवती त्यांच्या साधनेमुळे राऊत बाबा जे वलय तयार झालेलं प्रकाशमान, नारदांना पाहिलं. गहिनीनाथांनी नमस्कार केला. नारदजी या या. म्हणजे गहिनीनाथ, ज्या देवाची तुम्ही साधना करताय त्या देवाला भूक लागली, तुमचं काळीज देता का काढून? मृदुंगाचार्य एक क्षणाचा विलंब न करता 9 कड्याचा चिमटा गहिनीनाथांनी उचलला, आणि आपली जी डावी बाजू आहे खसकनी चिमटा मारला, फिरवला, आणि असं काळीज काढलं आणि हातात दिलं. कुणाच्या? आता ते गहिनीनाथांचं दत्ताशेठ काळीज असं थडथड थडथड करत काळीज आले. देवा देवा हे काळीज. 6 वाजले होते संध्याकाळची. किती वाजता गेलं तर सकाळी 10:30. म्हणले चहा बिस्किट झालेत नारदजी, मी तुम्हाला काळीज सकाळी तोंडी लावायला मागितलं होतं, 6 वाजले. आता तुम्हाला मी काळीज मागितलं तर तुम्ही गणपतीच्या मंदिरात, एका देवीच्या मंदिरात आणि पांडुरंगाच्या मंदिरात गेला का नाही? मला SMS आला होता. मला नारदजी तुम्हाला विचारायचं, तुम्हाला जेव्हा मी काळीज मागितलं तर तुमच्या डाव्या बाजूला राऊत बाबा काळीज होतं का नव्हतं? होतं ना. मग तुमच्या डाव्या बाजूला काळीज असताना तुम्हाला गणपतीच्या मंदिरात, देवीच्या मंदिरात आणि पांडुरंगाच्या मंदिरात जाऊन त्यांच्याकडे काळीज मागायची गरज काय? तुमची अवस्था अशी आहे, पाणी मो मिन प्यासी और मोहे सुन सुन आवत हासी, आत्मज्ञान बिन नर भटकत है, कहा मथुरा कहा काशी और पाणी मो मिन प्यासी. मला तुम्ही सकाळी आल्या आल्या विचारलं होतं की तुमचं काय खरंय देवा? त्या स्त्रीला मूल कसं काय झालं? गणपतीच्या मंदिरातला पुजारी, देवीच्या मंदिरातली पुजारी, पांडुरंगाच्या मंदिरातला विनेकरी तुम्हाला नाही म्हणला, पण माझं नाव सांगितल्याबरोबर आपल्या जीवाची पर्वा न करता चिमटा घेतला आणि खसकन मारला, आणि त्यांचं काळीज तुमच्या हातात त्यांनी दिलं. माझ्यासाठी जो आपलं काळीज तुमच्या हातात काढून देतो त्याच्या शब्दाला मी मळ लागू देत नाही, म्हणून तिला मुलगा झाला. मने चिंतावा श्रीदत्त अंतर्बाह्य पूर्ण भरित. शेवटचा प्रश्न, कीर्तनकार असावा का दिसावा? असावा का दिसावा? हे दिस नाही महाराज, पण हे जे घातले मी धोतर नेहरू, हे फेटा उपरणं, हे दिसणं बाह्य स्वरूप झालं, पण मी वस्तुस्थिती तसा आहे का? म्हणून अंतर्बाह्य पूर्ण भरित. म्हणून नाथ महाराज सांगतात की बाबांनो, तुमच्या जन्माचं खऱ्या अर्थाने सार्थक होईल, मनाने ती जबाबदारी चित्ताकडे द्यावी. मने चिंतावा श्रीदत्त अंतर्बाह्य पूर्ण भरित. पहिला दिवस आहे, सर्वांना विनंती असेल माझी 2 हात आपण वर करा. यूट्यूबवाल्यांना माझी विनंती असेल की आपण त्यांच्याकडे सगळ्यांकडे कॅमेरा घ्या. मी जोपर्यंत सांगत नाही तोपर्यंत हात कोणी खाली घ्यायचा नाही. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई,
हरी जय जय हरी जय जय विठोबा रखुमा जय विठोबा रखुमा जय 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 विठोबा रखुमा जय विठोबा रखुमा हरी जय जय हरी जय जय विठोबा रखुमा 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 जय विठोबा हात 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 पुंडली कमरदा हरी विठ्ठल पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज श्री संत सावता महाराज की जय विठोबा रखुमा विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली दत्त दत्त म्हणता वाचे तेने सार्थक जन्माचे मणे चिंतावा श्री दत्त अंतर्बाह्य पूर्ण भरीत. अभंगाच्या 2 चरणावरती बोलण्याचा प्रयत्न केला. पहिला दिवस आहे, पण मला असं वाटलं नाही दत्त शेठ की आज पहिला दिवस. मी जेव्हा फेटा बांधत होतो तेव्हा मला थोडंसं मी महाराजांना पण बोललो आणि राऊत बाबांना म्हणलं की बस स्पीकरचं कसं होतंय काय नाही. मी तर पूर्ण मूडमध्ये होतो कार्यक्रमाच्या, पण आल्यानंतर त्या स्पीकरवाल्यांसाठी टाळी वाजली. हे आता महाराज त्यांनी इतकं चांगलं ऑपरेट केलंय. पुढच्या 4 कीर्तनकारांची दत्तसेठ जबाबदारी राहील की सिस्टीम चांगली आहे, वातावरण चांगलं आहे, सावता महाराजांची कृपा आहे आणि आशीर्वाद हे काळ भैरवांचे, म्हणून इथं कुठलीच उणीव नाही. मी आल्यानंतर दर्शन घेतल्यानंतर त्यांच्याशी बोललो कुणाशी, आणि बोला ते बोलतं तुमच्याशी, कृपा होते, पण इथून बोला. कृष्ण माझी माता कृष्ण माझे पिता. स्वर द्या. पहिल्यांदा मी इथं आलो आणि पहिल्या दिवशी आलो महाराज, आणि बऱ्याचशा वेळ दत्तशेठ काय होतं, पहिला दिवस आहे ना राऊत बाबा, असं वाटतं चला बा शेवरेवडीवरची कुस्ती, पण चला मी मग तसा जरी असलो पहिल्या दिवसाचं शेवरेवडीची का होईना महाराज कुस्ती, पण पहिला दिवस काळ भैरवांच्या कृपेने सावता महाराजांच्या कृपेने फार गोड. आणि मी आज गायनाचार्य तुमच्या समोर एक साधन, ज्या साधनाचं नाव आहे नाम, आणि तुम्हाला साध्यापर्यंत जायचं काल्यापर्यंत, तर या साधनाचा तुम्हाला उपयोग करावा लागेल. त्या साधनाचं नाव आहे नामस्मरण, आणि तुम्ही हे नामस्मरण पहिल्या दिवशी अतिशय गोड केलं, म्हणून अंतःकरणापासून धन्यवाद. अतिशय उत्तम वातावरण कार्यक्रमाचं. ह्या बाजूने दत्तशेठ अशी हवा खेळती राहते ना, त्याच्यामुळं कीर्तनकारला घाम येत नाही, काय नाही, फ्रेश. आणि खरं सांगू का, ही सुद्धा भारत निसर्गाची कृपा आहे. हे का तुम्हाला असं वाटलं असेल की बुवा इथं कार्यक्रम घ्यावा, तर त्याचं ज्यांच्या डोक्यात ही आयडिया आली असेल मी त्यांच्यासाठी टाळी वाजतो. कारण मृदुंगाचार्य काय होतं मला सांगा, गायनाचार्य तुम्हाला कोणाला वाटतंय का बुवा मला थकवा आहे, हवेची एक झुळूक आली ना की माणूस फ्रेश होतो, आणि ही हवा आहे नामस्मरणाची, त्याच्यात आपल्या आनंदात राहा. खरं सांगू का, कीर्तन एक संवाद शास्त्र आहे, आपल्या आनंदात राहा. नाचू कीर्तनाचे रंगी आणि ज्ञानदीप लावू जगी. म्हणून अतिशय आयोजकांना अंतःकरणापासून धन्यवाद देतो. मी असं म्हणेल, हे 2रं वर्ष नाही तुमचं, 20वं वर्ष आहे. फक्त एक 0 लावायचं तुम्ही मागं राहिलात. 2रं वर्ष नाही राऊत बाबा, हे 20वं वर्ष असं मी समजेल. आणि अतिशय गोड वातावरणामध्ये महाराज अतिशय सुंदर नियोजन आपण केलं, म्हणून मुंजवडी आणि सर्व ग्रामस्थ आपणा सर्वांचा अंतःकरणापासून धन्यवाद देतो. थोडा वेळ, एक 15-20 मिनटं मी वेळेच्या पुढं आलो, त्याबद्दल मी तुमची दिलगिरी व्यक्त करतो की माझ्याकडनं थोडंसं 15-20 मिनटं तुमच्या 7 ते 9ची वेळ. पण महाराज मी प्रास्ताविक मांडला 8ला 5 मिनटं कमी असताना, मग किती वेळ दत्तशेठ बोललं पाहिजे, म्हणून पहिला दिवस हे दिलगिरी व्यक्त करतो. उपस्थिती सुद्धा पहिल्या दिवसाच्या तुलनेमध्ये फार उत्तम आहे. उर्वरित राहिलेले 4 दिवस
आपण आणखीन बहुसंख्येने पंचक्रोशीतून मंडळी येतील आणि हा कार्यक्रम इवले रोप लावेले द्वारी आणि त्याचा वेलू गेला गगनावरी कधी काल्यापर्यंत तो गगनावरती जाईल याच्या बाबतीत कुठली शंका नाही. म्हणून झालेली सेवा काळ भैरवांच्या चरणी, संत शिरोमणी सावता महाराजांच्या चरणी, माझ्या समोर बसलेली माझ्या आजोबांच्या वयाची, वडिलांच्या वयाची, थोरल्या भावाच्या वयाची, राजकीय, आध्यात्मिक, सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा, विज्ञान, सहकार क्षेत्रातली मंडळी आणि उपस्थित सर्व माता भगिनी, उत्तम अशी सर्व गायनाचार्य, मृदुंगाचार्य, आपणा सर्वांच्या चरणी या सेवेला याच ठिकाणी पूर्णविराम. तुकाराम 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 तुकाराम